हरवलेला खजिना, दशकांपूर्वी झालेला एक गूढ खून आणि दरवर्षी न चुकता मिळणारा एक मौल्यवान मोती. विचार करा, या सगळ्यामागे काय रहस्य दडलेलं असेल. चला तर मग आज आपण सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या द साइन ऑफ फोर या प्रसिद्ध शर्लॉक होम्स कादंबरीच्या याच गुंतागुंतीच्या जगात शिरूया. कथेची सुरुवात होते एका स्त्रीच्या आगमनानं, जिच्या डोळ्यात भीती आहे आणि थोडी आशाही आहे. हे शब्द आहेत मेरी मॉर्स्टनचे. आणि तिची हीच एक विनंती होम्स आणि वॉटसनला एका अशा रहस्याच्या दारात आणून उभी करते जे त्यांच्या कल्पनेच्या खूप पलीकडचं आहे. तर मग गोष्टीचा पहिला अंक सुरू होतोय 22B बेकल स्ट्रीटच्या दारावर एका अशा रहस्यानं दार थोठावलंय जे होम्स आणि वॉटसनला लंडनच्या अंधाऱ्या गल्ल्यांपासून ते थेट भारताच्या दूरच्या किनाऱ्यांपर्यंत घेऊन जाणार आहे. नेमकं काय आहे हे रहस्य? आता जरा ह्या टाईमलाईनकडे बघा. या फक्त तारखा नाही आहेत, तर मेरी मॉर्स्टनच्या आयुष्यातल्या गेल्या 10 वर्षांतल्या गूढ घटना आहेत. वडील अचानक गायब होतात, मग दरवर्षी एक अनोळखी व्यक्ती तिला एक मौल्यवान मोती पाठवते, आणि आता अचानक एक पत्र येतं जे तिला न्यायाचं वचन देतंय. ह्या सगळ्याचा एकमेकांशी काय संबंध असेल? आणि इथेच तर खरी गंमत आहे. होम्स आणि वॉटसनमधला तो प्रसिद्ध फरक लगेच दिसून येतो. एकीकडे आहे डॉक्टर वॉटसन, ज्याला मेरीची कहाणी ऐकून वाईट वाटतंय, आणि दुसरीकडे आहे आपला शेरलॉक होम्स, ज्याच्यासाठी ही केस म्हणजे एक जबरदस्त कोडा आहे जे त्याला सोडवायचंय. एक जण हृदयाने विचार करतो तर दुसरा मेंदूने. म्हणूनच तर ही जोडी इतकी खास आहे. आणि इथूनच खरा खेळ सुरू होतो. होम्स, वॉटसन आणि मेरी त्या गुप्त भेटीसाठी निघतात. त्यांना जराही कल्पना नाहीये की हा प्रवास त्यांना एका प्रचंड मोठ्या खजिन्याच्या आणि त्याहूनही मोठ्या धोक्याच्या जवळ घेऊन जाणार आहे. त्यांना लंडनच्या एका विचित्र घरात नेलं जातं आणि तिथे त्यांची भेट होते थॅडियस शोल्टो नावाच्या एका घाबरलेल्या विचित्र माणसाशी. आणि या माणसाकडेच या संपूर्ण रहस्याची पहिली किल्ली आहे. आणि मग थॅडियस शोल्टो जे काही सांगतो त्याने तर सगळंच बदलून जातं. धक्कादायक खुलासे होतात की मेरीचे वडील आता या जगात नाहीत. त्यांच्या मित्रानेच म्हणजे मेजर शोल्टोने एका मोठ्या खजिन्यासाठी त्यांचा विश्वासघात केला होता. आणि आता हे प्रकरण फक्त एका हरवलेल्या माणसाचं नाही, तर लोभ, विश्वासघात आणि एका मोठ्या खजिन्याचं बनलं आहे. ठीक आहे, ते पोहोचतात खजिन्यापर्यंत. पण थांबा, गोष्ट इतकी सोपी नाहीये. त्यांच्यासमोर एक नवीनच रहस्य उभं राहतं. एक बंद खोली, आतून कुलूप लावलेलं, आतून काहीच आवाज येत नाहीये. त्या बंद दाराच्या मागे काय दडलंय? आणि दार तोडल्यावर आतलं दृश्य पाहून सगळेच हादरतात. बार्थोलोम्यूचा मृतदेह आणि खजिन्याची पेटी रिकामी. पोलीस तर पूर्णपणे गोंधळलेले आहेत, पण होम्सच्या तीक्ष्ण नजरेतून काहीच सुटत नाही. त्याला तिथे 2 प्रकारचे ठसे दिसतात, एक लाकडी पायाच्या माणसाचे आणि दुसरे अगदी लहान पावलांचे. हेच 2 धागेदोरे, आणि इथूनच तपासाला एक नवी अनपेक्षित दिशा मिळते. बरं, आत्तापर्यंत रहस्य होतं, गूढ होतं. आता वेळ आहे ॲक्शनची. कथेचा 3रा अंक, आणि इथे सुरू होतो एक थरारक पाठलाग. हेच तर होम्सचं वैशिष्ट्य आहे, नाही का? पोलीस पुरावे शोधतायत आणि होम्स काय करतोय? तो वास घेतोय. क्रिओसॉट नावाच्या एका रसायनाच्या वासावरून तो गुन्हेगारांचा माग काढतो, आणि तो माग थेट थेम्स नदीच्या किनाऱ्यावर जाऊन थांबतो. म्हणजे आता शोध जमिनीवर नाही तर पाण्यावर होणार होता. आता बघा होम्सचं प्लॅनिंग. 1, 2, 3 एकदम परफेक्ट. पहिल्यांदा तो बेकर स्ट्रीट इर्रेग्युलर्स म्हणजे रस्त्यावरच्या हुशार मुलांच्या टोळक्याला कामाला लावतो. मग स्वतः वेश बदलून गुन्हेगारांच्या ऑरोरा नावाच्या बोटीचा शोध घेतो. आणि शेवटी पोलीस आणि वॉटसनला सोबत घेऊन सुरू होतो थेम्स नदीवरचा तो थरारक पाठलाग. आणि फायनली तो थरारक पाठलाग संपतो. गुन्हेगार पकडले जातात. तोच तो लाकडी पायाचा माणूस जॉनथन स्मॉल आणि त्याचा एक विचित्र साथीदार. सगळ्यांना वाटतं चला केस सॉल्व्ह झाली, पण नाही. खरी गोष्ट तर आता सुरू होणार आहे. चला आता ऐकूया ती कहाणी जी या सगळ्या मागे दडलेली आहे. आणि ती कोण सांगणार आहे? तर स्वतः तो गुन्हेगारच. तर मग या कादंबरीचं जे नाव आहे द साइन ऑफ द फोर, हे आहे तरी काय? काय अर्थ आहे याचा? चला जाणून घेऊया. तर हे आहे उत्तर. द साइन ऑफ द फोर म्हणजे 4 माणसं, पण साधीसुधी माणसं नाहीत. हे आहेत 4 चोर, ज्यांनी भारतात एका महाराजांचा खजिना लुटण्यासाठी रक्ताची शपथ घेतली होती. जोनाथन स्मॉल आणि त्याचे 3 साथीदार. आणि इथूनच बरं का या सगळ्या वाईट गोष्टींची सुरुवात झाली. आता ही गोष्ट ऐका. ही निव्वळ चोरीची नाहीये, तर विश्वासघाताची आहे. एकामागे एक दुष्ट चक्रच आहे हे.
आधी स्मॉल आणि त्याच्या साथीदारांनी विश्वासघात केला. मग मेजर शोल्टोने स्मॉल आणि, लक्षात घ्या, मेरीच्या वडिलांचा, कॅप्टन मॉर्स्टनचा विश्वासघात केला. म्हणजे बघा, लोभ माणसाला कुठे नेऊन ठेवतो. याचा शेवट तर सुडानेच होणार होता हे नक्की होतं. बरं, कहाणी तर कळली, पण या खजिन्याचं पुढे काय झालं आणि त्याचा परिणाम काय झाला? चला, कथेच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. आणि इथे येतो सगळ्यात मोठा ट्विस्ट, किंबहुना एक मोठा धक्काच म्हणूया. तो खजिना, ज्यासाठी इतकी लोकं मेली, इतके विश्वासघात झाले, तो कुठे? तो खजिना जॉनथन स्मॉलने थेम्स नदीत फेकून दिला. विचार करा, सगळी मेहनत, सगळा संघर्ष पाण्यात गेला. म्हणजेच बघा, हा खजिना कमी आणि शाप जास्त होता. ज्याच्या हाती तो लागला किंवा त्याच्या वाटेला गेला, त्याचं वाटोळं झालं. कोणाचा खून झाला, कुणी भीतीने मेला, कुणी तुरुंगात गेलं. या खजिन्याने सगळ्यांना फक्त दुःखच दिलं. पण म्हणतात ना, प्रत्येक वाईट गोष्टीत काहीतरी चांगलं दडलेलं असतं. इथेही तसंच झालं. तो खजिना गेला आणि वॉटसनच्या मनातली एक मोठी भीतीही गेली. जोपर्यंत मेरी श्रीमंत होती, तोपर्यंत त्याला आपलं प्रेम व्यक्त करायला संकोच वाटत होता. पण खजिना गेल्यावर, म्हणजे जेव्हा मेरीकडे काहीच नव्हतं, तेव्हाच वॉटसनला त्याचं खरं प्रेम मिळालं. आणि हाच प्रश्न ही कथा आपल्या समोर ठेवते, की कधीकधी आयुष्यातली एखादी मोठी गोष्ट गमावणं हेच आपल्यासाठी सगळ्यात चांगलं असू शकतं का? द साइन ऑफ 4 ही फक्त एका खजिन्याच्या शोधाची कथा नाहीये, तर आयुष्यात खरा खजिना कोणता हे शोधायला लावणारी कथा आहे. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.